नमस्ते, जय जिनेंद्र. एका प्रसिद्ध विचारवंतांना असं म्हटलंय की एखाद्या महापुरुषामध्ये अनेक पुरुष एकत्र आलेले असतात. एक एकटे अनेक विचारवंत आपापले चांगले आणि स्वतंत्र विचार मांडत असतात, हे खरे. पण ते सर्व एकाच व्यक्तीत गोळा होऊन एका महान सर्वांगीण विचाराचं स्वरूप धारण करून त्याच्याकडून जेव्हा व्यक्त होतात तेव्हा त्याची जी सर्वस्पर्शी प्रज्ञा आणि प्रगाढ बुद्धिमत्ता व्यक्त होत असते. अशा तऱ्हेची सर्वस्पर्शी प्रज्ञा जर कोणा अलौकिक प्रतिभावंताला लाभली असेल तर ते आचार्य विद्यासागर महाराज होत, असं निसंकोचपणे म्हणायला हरकत नसावी. कारण त्यांच्याकडं कुंद कुंदांचं अध्यात्म भरले, आचार्य समंत भद्रांचं वादित्व आहे, आचार्य सिद्धसेनांचा तर्क आहे, पूज्यपादांचं व्याकरण आहे आणि जिनसेनांचं काव्यही आहे. गेल्या खूप दिवसापासून अनेक जणांनी सांगितलं होतं की आचार्यश्रींच्या जीवनावर एखादा व्हिडिओ बनवा, आणि आज त्यांच्या जन्मतिथीच्या निमित्तानं त्यांच्या जीवनाचा धावता परामर्श घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न करतोय. आजच्या काळात जैन तत्वज्ञानाच्या आकाशामध्ये आचार्य श्री विद्यासागरजी महाराज आपल्या स्वतंत्र, मनोहर आणि शांत तेजाने चमकणारे असे एखाद्या ताऱ्याप्रमाणे एक धवल व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या संघामध्ये मुनी, आरिका, क्षुल्लक, ब्रह्मचारी यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. पण त्यावरून एखादा व्यक्ती थोर आहे किंवा त्याची महत्ता ठरते असं नसतं. जैन दर्शनातील साधू संकल्पनेच्या अनुरोधानं ही चिकित्सा होणं न्याय्य आहे. सो त्या दृष्टीनं पाहिलं तर एक भावलिंगी साधुत्व त्यांच्याकडे पाहायला मिळतं, आणि हे सांगताना त्यांच्या प्रती कोणताही आग्रही अभिनिवेश किंवा त्यांच्या प्रतीचं ममत्व नाहीये. पण ते भावलिंगी मुनी महाराज आहेत, हे अत्यंत एक वेगळ्या दृष्टीने सांगावं असं वाटतं. हिमालयाची अनेक उत्तुंग बर्फाच्छादित सुंदर शिखरे आहेत. प्रत्येक शिखराचं एक वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्य आहे. तसं आधुनिक जैन दर्शनाच्या शिल्पकारांमध्ये अत्यंत तेजस्वी असलेले आचार्यश्री हे एक शिखर आहे. सध्या काळामध्ये जगातील जैन दर्शनाचे एक थोर प्रातिनिधिक तत्वज्ञ म्हणून त्यांना प्राप्त झालेलं स्थान महत्वपूर्ण आहे. ते इतिहासात कायम टिकून राहील. त्यांनी त्यांच्या लिखित साहित्यातून जैन तत्वज्ञानाचं स्वरूप, त्याचं सार, त्याचं रहस्य, त्याची मर्म, त्याचा गाभा अत्यंत आकर्षक रीतीने सर्वांना पटेल अशा बुद्धिनिष्ठ, सुंदर, डौलदार आणि हृदयस्पर्शी भाषेत जगासमोर मांडलं. आचार्यश्रींच्या प्रवचनाला धवल चारित्राचं अधिष्ठान आहे. त्यामुळं डिस्कोर्स डिवाइन आपण म्हणतो, ते जेव्हा बोलतात ते अत्यंत अस्खलित, वेगवान आणि काळजाला भेटणार आहे. त्यांच्या धीरगंभीर, डौलदार, सुयोग्य शब्द सामर्थ्यानं श्रोते अक्षरशः भारावून जातात. हे सगळं आपल्या सगळ्यांना अनुभव असेल. त्यांचा विहार जास्तीत जास्त नर्मदेच्या काठावरून झाला, त्यामुळेच असेल कदाचित नर्मदेच्या वेगवान जलधारांप्रमाणे त्यांचं शब्द अर्थाचं लालित्य आणि गांभीर्य घेऊन जेव्हा श्रोत्यांच्या कर्णात शिरतात तेव्हा ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. आचार्यश्रींच्या शब्दाशब्दातून जणू पावित्र्य आणि मांगल्य ओसांडून बाहेर येत असतात. त्यांच्या आचरणातून असामान्य विश्वास, ज्याला आपण सम्यक दर्शन म्हणतो, त्याचं सामर्थ्य प्रतीत होतं. चारित्र्य धारण करण्याची प्रेरणा मिळते. त्यांचे घनगंभीर प्रवचन ऐकताना साक्षात जणू कुंद कुंद बोलत आहेत असा भास होतो. त्यांच्या विचारामध्ये अनेक विषय आणि कल्पना यांचा अत्यंत दुर्मिळ आणि मनोज्ञ संगम पाहायला मिळतो. कुंदकुंदांच्या समयसार असो, प्रवचनसार असो, पंचास्तिकाय असो इत्यादी ग्रंथांची अत्यंत बारीक आणि सूक्ष्म छाननी करून, त्याचं अनालिसिस करून त्याच्या सूक्ष्मतम रूपापर्यंत जाऊन भेटण्याची असामान्य विश्लेषण बुद्धी त्यांच्याकडे आहे, आणि ती श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची त्यांना कलाही आहे. त्यांचं वचन म्हणजे जणू साक्षात आचार्य समंत भद्र स्वयंभू गात आहेत की काय असं वाटावं. मूकमाटी हे त्यांचं महाकाव्य हिंदी भाषा साहित्यातील एक अजोड कलाकृती आहे. एक अत्यंत सामान्य आणि पददलित असणारी माती सुद्धा आपल्या पुरुषार्थाने पराक्रमानं एक सुंदर घट होऊ शकते आणि मानवाच्या मस्तकी ऐटीत विराजमान होऊ शकते. हा विषय घेऊन आचार्यश्रींनी निम्न स्तरावरचे जीवन ही अभ्युदय आणि निश्रेयस प्राप्त करू शकते हा संदेश अत्यंत ओघावत्या शैलीत मांडला आहे. उत्तुंग आणि रोमांचकारी कल्पना विलासात रमणारा कवी
आणि सूक्ष्म, तरल आणि भेदक अशी चिकित्सा आणि विश्लेषण करणारा विचारवंत हे दोघेही बेमालूमपणे आचार्यांच्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचं कोणतंही साहित्य घ्या, हे दोन्ही आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या भोवती निरंतर हजारोंची गर्दी असते, तरीही त्यांनी स्वतःचं एकत्व कधीही सोडलं नाही. 28 मुलगुणांच्या पालनात कधी निरुत्साह दाखवला नाही, हे त्यांच्या गात्रागात्रातून नेहमी जाणवत राहतं. हातमाग प्रकल्प, पूर्णायु आयुर्वेद चिकित्सा संस्था, अशा अनेकविध लोकोपयोगी संस्था त्यांच्या आशीर्वादानं भारतभर पसरलेल्या आहेत. कधी कधी काही लोक, आता मुद्दाम मला सांगावं असं वाटतं, कधी कधी काही लोक टीका करतात की एक मुनी असूनही अशा सोशल किंवा सामाजिक कार्यात पडणं हे असंयुक्तिक नाही का एक मुनी म्हणून. तर आचार्यांनी सांगितलं की दया आणि अनुकंपा ही कोरी असता कामा नये, पोकळ असता कामा नये, ती सुदृढ आणि न्याय देणारी असली पाहिजे. जैन दर्शनात सांगितलेली दया, कंपॅशन आणि अनुकंपा ही त्यांनी अशी इंटरप्रेट केली, हाच भाव जैन दर्शनाला अभिप्रेत नाही का? तुमचं वात्सल्य केवळ तुमच्या हृदयात असून काही फायदा आहे का? त्याला काही प्रॅक्टिकल ग्राउंड्स नकोत का? आणि प्रॅक्टिकल ग्राउंड्स वरती त्यांना न्यायला नको का? भारतात अजूनही खूप दारिद्र्य आणि सर्वांच्या हाताला काम मिळायला हवे, हा अत्यंत उदात्त आणि उदार दृष्टिकोन ठेवून हे सर्व प्रकल्प आचार्यांच्या आशीर्वादाने राबवले जातात. कोणीही गरीब राहता कामा नये असं ते नेहमी म्हणत असतात. त्यामुळे सगळे गरीब काही श्रीमंत नाही होणार आहेत, याला मर्यादा असू शकतात, पण काही ना काही सशक्त प्रयत्न या माध्यमातून होत आहेत, हे काही कमी नाहीये. त्यामुळं त्या गोष्टीला ह्या अंगाने बघितलं तर अधिक जास्त संयुक्तिक ठरेल. आधुनिक काळात जैन धर्म, संस्कृती आणि मुनी परंपरेचं पुनरुज्जीवन आचार्य श्री शांतीसागर महाराजांनी केलं, पण त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं महत्वाचं कार्य श्री गुरु आचार्य विद्यासागर महाराजांनी केलं. या विषमतेने भरलेल्या पंचम काळात सुद्धा अशा भावलिंगी मुनींचं दर्शन आपल्याला लाभतं, ही आपलं मोठं भाग्य आहे. दैहिक आणि लौकिक अर्थाने त्यांना जरी 77-78 वर्ष झाली असली तरीही जैन दर्शनाच्या अथांग आकाशगंगेमध्ये त्यांचं स्थान निरंतर एखाद्या ध्रुवताऱ्याप्रमाणे शाश्वत आणि अढळ राहील, यात शंका नाही. त्यांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो, नमस्ते करतो. जय जिनेंद्र, नमस्ते.